शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र विरुटकर, माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण गहू व्यवस्थापनाबद्दलची माहिती दिलेली होती आणि आज आपला गहू हा हार्वेस्टिंगसाठी आलेला आहे। तर गहू हार्वेस्टिंगला कोणत्या वेळेवर हार्वेस्टिंग करायची याबद्दलचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या गव्हाचं नुकसान होणार नाही, गव्हामध्ये काळी कचरा होणार नाही, गहू फुटणार नाही। ह्या सगळ्या अडचणी दूर करून मार्केटमध्ये गहू नेल्यानंतर आपल्या गव्हाला रेटसुद्धा व्यवस्थित मिळाला पाहिजे, अशाच वेळेवर आपण आपल्या गव्हाची हार्वेस्टिंग केली पाहिजे। तर बघा मित्रांनो, आपण हार्वेस्टिंग करतोय, तर जाणून घ्या हार्वेस्टिंग कशी करायची, कोण्या वेळेस करायची आणि आपल्या गव्हाची वेळ कशी असायला पाहिजे। मित्रांनो, आपला गहू हा 99% सुकलेला आहे, म्हणजे आपल्या गव्हामध्ये कुठेही तुम्हाला एकही ठिकाणी हिरवीगार ओंबी दिसणार नाही। जर हिरवीगार ओंबी असली तर त्याचा हिरवा गहू आणि जिरे गहू होतो, परंतु जर तुमचा गहू या पद्धतीने पूर्णपणे 99% जर सुकला आहे, काळ हे सुकलेलं आहे आणि या पद्धतीने हातात पकडल्यावर तुमचा या पद्धतीने गहू जर निघत आहे, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या गव्हाची हार्वेस्टिंग करायची आहे। दुसरी गोष्ट मित्रांनो, आपण आपल्या गव्हामध्ये कुठेही तुम्हाला दूरपर्यंत एकही गवताची हिरवी काडी ठेवलेली नाही। गहू आपण चोख पद्धतीने साफ करून घेतला। गहू हिरवा असतानाच आपण याचं निंदन खुरपण करून शेतातलं पूर्णपणे गवत काढून घेतलं आहे। काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आजही गाजर गवत हिरवं आहे। गाजर गवत जर तुमच्या शेतामध्ये हिरवं असलं आणि गहू जर हार्वेस्टिंग केला आहे, तर गाजर गवताचा रस त्या गव्हाला लागतोय, या गव्हाला गाजर गवताचा रस लागतोय। परिणामी तुमचा गहू हा एक हिरवा दिसतोय आणि चवीला सुद्धा वेगळा लागतोय। आपण आपल्या शेतामध्ये 2 प्रकारचे गहू घेतलेले होते, त्याच्यातला हा एक प्रकारचा गहू आहे आणि जबरदस्त हार्वेस्टिंग चालू आहे। तुम्ही बघू शकता, हार्वेस्टर चालू आहे बघा। हा गहू हार्वेस्टिंग इथून झाला आहे, तर तुम्हाला कुठेही हिरवगार किंवा कुठेही हिरवं झाड दिसत नाही, कोणता हिरवा पालासुद्धा दिसत नाही। याच परिस्थितीमध्ये आपण आपल्या गव्हाची हार्वेस्टिंग करायची आहे, जेणेकरून आपल्या गव्हाची क्वालिटी उत्तम राहील, भावसुद्धा जबरदस्त मिळेल आणि खाण्यासाठी सुद्धा चविष्ट लागेल। तर असा हा चविष्ट गहू आपल्याला पाहिजे आहे, तर हे 2-3 नियम तुम्ही पाळा, तरच आपल्या शेतकऱ्याला भावसुद्धा मिळेल आणि गव्हाचा दर्जासुद्धा चांगला राहील। हा झोपलेला गहू सुद्धा तो उचलणार आहे। बघा मित्रांनो, हा झोपलेला सुद्धा गहू हे हार्वेस्टर मशीन उचलतात, त्याच्यामुळे गहू झोपला जरी असला तरी काही प्रॉब्लेम नाही। फक्त प्रॉब्लेम हेच होतो की आपला गहू जर झोपला तर थोडाफार भरणीमध्ये कमी भरतोय। बघा आता हा गहू झोपला आहे ना, हा सुद्धा गहू तो उचलणार आहे हार्वेस्टरवाला। मी मधात उभा आहे, तुम्ही बघू शकता आपल्या शेतामध्ये कुठेही हिरवं झाड नाही, त्यामुळे आपल्या गव्हाची क्वालिटी जबरदस्त असणार आहे आणि हा गहू खाण्यासाठी सुद्धा चविष्ट लागणार आहे। तर तुम्ही बघू शकता किती शेतकऱ्यांनी या क्वालिटीचा गहू हार्वेस्टिंगला आल्यानंतर काढला आहे, जेणेकरून त्यांची गव्हाची गुणवत्ता टिकून राहिलेली आहे। होतं काय मित्रांनो, आपल्याकडे पिकतं भरपूर, परंतु आपल्याला त्याची क्वालिटी मेंटेन करता येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला भावसुद्धा मिळत नाही।
हे सगळं आपल्या शेतात पिकतं आहे. मी हे खूप बडं चढून सांगत नाही, फक्त याच्यामध्ये थोडासा काळजी घेऊन जर केला आहे तर याचा भरपूर फायदा आपल्या शेतकऱ्याला होऊ शकतो. परिणामी आपल्याला उत्पन्नसुद्धा चांगलं होतं आहे आणि आपल्या मालाला भावसुद्धा चांगला मिळतो आहे. तुम्ही बघू शकता हार्वेस्टिंग, जबरदस्त हार्वेस्टिंग होत आहे आणि गहूसुद्धा सुपर निघणार आहे. याच्यात माती नाही, कुठल्याही प्रकारचा काडी कचरा नाही, काहीही निघणार नाही. आता तुम्हाला मी हे भरल्यानंतर, टब भरल्यानंतर खाली होत असणाऱ्याचा व्हिडिओ देतो आहे. बघा मित्रांनो, सुपर गहू निघलेला आहे. तुम्ही बघू शकता हा या क्वालिटीचा गहू तेव्हाच निघू शकतो जर आपल्या शेतामध्ये जर हा जागेवर सुकला तर. नाही तर हे बघा, एखादं 100रातलं एखादं औषध म्हणजे एखादीच गव्हाची कुशी या पद्धतीनं असते. नाहीतर 99% गहू एकदम सुपर निघला आहे. बघा, कुशी नाही, काही नाही. एक जर आपण हवा दिली याला तर हा खाण्याजोगा गहू डायरेक्ट होतोय. याला फिल्टर करायची गरज नाही. कुठेही तुम्हाला गवताचं पातं, हिरवं कुठलं गाजर गवत किंवा कुठलाही काडी कचरा या गव्हामध्ये दिसत नाही. सुपर गहू निघलेला आहे. या क्वालिटीचा गहू किती शेतकऱ्याचा निघला आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कारण आपल्याला पिकवता येतं, शेतकऱ्याला पण विकता येत नाही. परंतु जेव्हा आपण क्वालिटी देऊ तेव्हा आपल्या मालाला भाव मिळेल. तर या क्वालिटीचा गहू जरूर पिकवा, जेणेकरून आपल्या मालाला भावसुद्धा मिळेल. व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल. सो थँक्यू. जय हिंद, जय जवान, जय किसान.